मित्रांनो नमस्कार. कोकण वैभव आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी वैभव तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो आता मी चाललेलो आहे धामदेवतेची मूर्ती आणायला. धामणी ग्रामदेवता श्री वाघजाई देवी नूतन मंदिर बांधण्यात आलेलं आहे नवीन, आणि मंदिरामध्ये मूर्ती ठेवण्यात येणार आहे. आता नवीन मूर्ती गोव्यावरून आणलेली आहे आणि ती मूर्ती आता मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करायची आहे. 7, 8, 9, 10 फेब्रुवारी असा कार्यक्रम आहे. 4 दिवस मंदिराच्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे. आणि आज 26 तारखेला देवीच्या मूर्तीचं आगमन झालेलं आहे. गोवा राज्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये ही मूर्ती आणण्यात आलेली आहे. बघता तुम्ही देवीच्या रथाची ही सजावट झालेली आहे संपूर्ण, आणि गावातील गावकरी मंडळी, सर्व मानकरी मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी आलेली आहेत. देवीची मूर्ती आत्ता गाडीमध्ये बसवण्यात येते आणि धामणी पेट्रोल पंप ते मंदिरापर्यंत ही मिरवणूक आहे. छत्र चामळे, अब्दागिरी, भगवे निशाण आणि ढोल ताशाच्या मंगल वाद्यामध्ये मित्रांनो वाघजाई देवीची ही मूर्तीची मिरवणूक आता सुरू होणार आहे. नवीन मूर्तीची नूतन मूर्तीची प्रतिष्ठापना होण्याच्या दृष्टीनं गोवा राज्यातून आत्ताच धामणी या ठिकाणी श्री समर्थ पेट्रोल पंपाच्या भव्य अंगणामध्ये आगमन झालेलं आहे. आणि हा आगमन सोहळा भव्य दिव्य अशा स्वरूपात सुरू होतोय. या गाड्यांच्या भव्य सुरूळीमध्ये ताफ्यामध्ये मधल्या भागाच्या त्या ठिकाणी नियोजित ठिकाणी सज्ज राहायचं. लगेचच आपल्या
दर्शनासाठी देवतेच्या आगमनासाठी वाघाई मंदिर या मंदिरामध्ये थाटामाटात प्राण प्रतिष्ठा होणारी नूतन स्वामीची देवता या देवतेचं आगमन धामणीमध्ये झालं आहे. भक्तजनाला या आनंदी गोष्टी कोणत्या काय कराव्या एवढी शुभेच्छा एवढा आनंद धामणे बोरवली वासियांच्या चेहऱ्यावर.
आपल्या धामणी गावच्या नूतन मंदिराच्या दिशेनं नूतन मूर्तीला त्या ठिकाणी आगमन करत चाललेलं आहे. गाडी पुढे या. पुढे सरका. आतापर्यंत आपण सर्वांनी अत्यंत चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. मंगलमय वातावरणामध्ये धामणी ग्रामदेवता वाघजाई देवीची नूतन मूर्ती प्रत्यक्ष या मंदिरापाशी आगमन झालेलं आहे आणि प्रत्येक भक्ताच्या मनावरती हा एक आगळा वेगळा आनंद आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये, ढोलांच्या सनईच्या निनादामध्ये हा भक्तिमय सोहळा आपल्या सर्वांना
अनुभवायला मिळालेला आहे. सर्व भक्तांसाठी सरबत व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. कुणाला आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य आपण देऊ शकता. सरबताचा आस्वाद घ्या. तर श्री देवी वाघजाईच्या मूर्तीची मिरवणूक ही मंदिराजवळ आलेली आहे आता, आणि या ठिकाणी महाप्रसादाची सोय केलेली आहे. तर महाप्रसादासाठी लाईन लागलेली आहे. तोपर्यंत आपण मंदिराचं आतून जे बांधकाम केलेलं आहे आणि मंदिर बघून घेऊया. आहे मित्रांनो मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि हे नवीन बांधकाम केलेलं मंदिर. मंदिराचा संपूर्ण काम झालेलं आहे. 7, 8, 9, 10 फेब्रुवारीला मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे. 4 दिवस हा कार्यक्रम आहे. अतिशय सुंदर असं काम केलेलं आहे आणि सुंदर बांधकाम केलेलं आहे. मंदिरचा परिसरसुद्धा आजूबाजूचा प्रशस्त करण्यात आलेला आहे. देवीच्या मूर्तीच्या आगमनासाठी मित्रांनो धामणी, गोळवली आणि पलीकडील धामणी अशा 3 गावामधील लोक आहेत, आणि आता या सर्व आलेल्या लोकांना महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. इथे महाप्रसादासाठी लाईन लागलेली आहे आता. तर मित्रांनो ग्रामदेवता श्री वाघजाई देवीची ही नवीन मूर्ती कशी वाटली आणि नवीन मंदिराचं बांधकाम कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या घराच्या इथून दिसणारा हा मंदिराचा व्ह्यू आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.